सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी 7 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले। या बैठकीत राज्यात विना परवानगी झाडे तोडल्यास 50,000 रुपये दंड भरण्याविषयीचा निर्णय घेण्यात आला। तसेच लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग देण्याविषयी चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात आले आहे। हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे। या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख इतके प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे। यातून सुमारे 30,573 कोटी उत्पन्न मिळेल असे अपेक्षित आहे। ओबीसी आरक्षण हे 100% धोक्यात आले आहे। सत्तेतील निजामी मराठा हा ओबीसी आरक्षणावर उठल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता। जरांगे पाटलांमुळे ओबीसींची मूठ आवळण्याचं जालिम औषध 40 वर्षांनंतर मिळाल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे। कोणी निजामी औरंगजेबी मला माहित नाही, मला केवळ गरीब मराठा कळतंय असं त्यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले। राज्याच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने काही जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यास मान्यता दिल्याने या जातींना दिलासा मिळाला आहे। केवळ तागवाले, तागवाली, तागवाले आणि तागवाला या जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यात आला। राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग यादीत अनुक्रमांक 182 वर नमूद माई, बागवान, राईन यांच्या समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे। तर इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक 267 वर समाविष्ट असलेल्या चुनारी जातीसमोर चुनेवाला, चुनेवाले या जातीचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यात आला आहे। दिंडोरी तालुक्यातील कावदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम शेटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। कारण मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना श्रीराम शेटे यांनी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्यासंदर्भात संकेत दिले होते। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे। याबाबत स्वतः बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले होते। त्यासाठी त्यांनी राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते। ऐन वेळी या भव्य मोर्चाला परवानगी नाकारल्याने बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून आम्ही हा मोर्चा कुठल्याही परिस्थितीत काढूच असा निर्धार केला आहे। त्यामुळे उद्या या मोर्चाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे नेमकं काय होत आहे हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।
कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि कर्ज असल्याने धमक्यांचा त्रास होत असल्याची आत्महत्येची चिठ्ठी लिहून एका इसमाने आत्महत्या केली। मात्र या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचेही नाव असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी विदर्भ मराठवाड्याचे जलसंकट दूर करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। 87,342 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 450 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे। या प्रकल्पात गोदावरीच्या खोऱ्यातून वैनगंगेतील पाणी 426 किमीच्या जोड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात आणले जाईल। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील 15 तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणांसाठी याचा उपयोग होईल। रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून 31 साठवण तलावही बांधण्यात येणार आहे। राज्यात 9 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे। या काळात 2.5 कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे। या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्यूट, तिरंगा मेळा, तिरंगा सेल्फी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत याचा प्रारंभ होईल। 13, 14 आणि 15 ऑगस्ट असे 3 दिवस हर घर तिरंगा फडकवण्यात येईल। माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडताना दिसतंय। बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावलं, आपण का करू शकत नाही असा वादग्रस्त सवाल शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात केला होता। दरम्यान या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला असून सांगलीतील भाजपने त्या नीता कळेकर यांनी राजू शेट्टीच्या विरोधातील आश्रमबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। तसंच राजू शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात येते। काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून लोकांनी काहीतरी शिकावं असं म्हणत राजू शेट्टी यांनी बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले, तसे आपण का करू शकत नाही असा सवाल केला होता। या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होताना दिसत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।